चिंटू आणि चिंटी एका वर्गात शिकत असतात. एका वर्गात शिकत असताना दोघे सोबत लेक्चर करायचे आणि दुपारी जेवायला सुद्धा दोघं सोबत बसायचे. पहिल्या दिवशी काय होतं? पहिल्या दिवशी चिंटी पण डबा घेऊन येते आणि चिंटू पण डबा घेऊन येतो. दोघांनी एकत्र मिळून डबा खायचं ठरवल्यावर चिंटू म्हणतो, की "अगं माझ्या डब्यामध्ये आज बटाट्याची भाजी आहे. तुझ्या डब्यामध्ये काय आहे चिंटी?" तेव्हा चिंटी म्हणते, की "अरे माझ्या डब्यामध्ये वांग्याची भाजी आहे." मग चिंटू आणि चिंटी दोघांना एकमेकाच्या भाज्या शेअर करतात आणि दोघे सोबत जेवण करतात. दुसऱ्या दिवशी काय होतं? दुसऱ्या दिवशी चिंटू डबा घेऊन येतो, पण चिंटी डबा घेऊन येत नाही. मग चिंटी म्हणते, "अरे, अरे चिंटू, मी तर आज डबा घेऊन आलेली नाहीये. मग आपण दोघांनी सोबत जेवण कसं करायचं?" चिंटू म्हणतो, "काळजी करू नको. मी थोडीशी जास्त भाजी आणलेली आहे, थोडी चपाती जास्त आणलेली आहे. आपण दोघं सोबत मिळून जेवू. मी माझा डबा तुझ्यासोबत शेअर करतो." मग तिसऱ्या दिवशी काय होतं? तिसऱ्या दिवशी चिंटूला भूकच नसते. चिंटूला त्या दिवशी बाहेर जायचं असतं. त्यामुळे चिंटू काय म्हणतो, की "चिंटी, आज माझा डबा तू खाशील, मला बाहेर जायचं आहे." चिंटी म्हणते, "अरे बाळा, बाहेरचं खाऊ नये." पण चिंटू म्हणतो, की "आजच्या दिवस माझा डबा खा." म्हणून चिंटू त्याचा डबा पूर्णतः कंप्लीटली चिंटीला देऊन टाकतो. त्या दिवशी चिंटी एकटीच डबा खाते. अशा 3 घटना आपण बघितल्यानंतर आपल्याला या तिन्ही घटनांमध्ये काय काय लक्षात येतं? तर दिवशी पहिल्या दिवशी चिंटू आणि चिंटीने काय केलं? त्यांनी डबा शेअर केला. म्हणजे डब्याची काय झाली? शेअरिंग झाली. दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी काय झाले? दुसऱ्या दिवशी चिंटूने एकट्यानेच डबा शेअर केला. म्हणजे चिंटूने डबा आणला होता, इथे शेअरिंग झाली. पण ती शेअरिंग कशी झाली? अनइक्वल शेअरिंग झाली. अनइक्वल शेअरिंग म्हणजे डबा शेअर करणारा फक्त चिंटूच होता आणि चिंटी फ्रीमध्ये खात होती. इथे जी शेअरिंग झाली, ती शेअरिंग कशी झाली? इक्वल शेअरिंग झाली. इथे अनइक्वल शेअरिंग झाली कारण फक्त चिंटूने डबा शेअर केला. आणि तिसऱ्या दिवशी काय झाले? तिसऱ्या दिवशी चिंटूने डबा काय केला? चिंटीला ट्रान्सफर करून दिला. कंप्लिटली ट्रान्सफर केला. त्या डब्यावरती चिंटूचा अजिबात अधिकार नव्हता. त्याने तो डबा कंप्लिटली चिंटीला देऊन टाकला. मित्रांनो, केमिस्ट्रीमध्ये बॉन्डिंग शिकताना म्हणजे चिंटू आणि चिंटीची ही जी बॉन्डिंग आहे, ही बॉन्डिंग आपल्याला 3 प्रकारचे कन्सेप्ट शिकवते. काय काय कन्सेप्ट शिकवते? पहिला कन्सेप्ट शिकवते इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग जिथं असते तिथं इक्वल शेअरिंग होत असते. पहिल्या दिवशी चिंटू आणि चिंटी जेव्हा इक्वल डबा शेअर करतात, त्याला आपण काय म्हणू? ही जी बॉन्डिंग आहे, ही बॉन्डिंग कसल्या प्रकारची बॉन्डिंग आहे? ही कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा फक्त चिंटू डबा शेअर करतो, ही जी बॉन्डिंग आहे ही कोऑर्डिनेट बॉन्डिंग आहे. कोऑर्डिनेट बॉन्डिंग म्हणजे काय असते? जिथं शेअरिंग फक्त एकाच पार्टनरकडनं होते, दुसरा फुकटमध्ये शेअरिंग करून घेत असतो. तिसऱ्या टाईपची जी बॉन्डिंग आहे, जिथं कम्प्लिटली चिंटूने डबा देऊन टाकला आणि चिंटीने तो डबा ॲक्सेप्ट केला, त्याला आपण काय म्हणतो? आयनिक प्रकारची बॉन्डिंग. लक्षात घ्या, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, अनइक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, अशाने बॉन्डिंगचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते प्रकार? पहिला प्रकार आहे कोव्हॅलंट बॉन्ड, दुसरा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड, तिसरा आहे आयोनिक बॉन्ड. डिफाईन कसं करायचं कोव्हॅलंट बॉन्डला? की द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशाची शेअरिंग आहे? इलेक्ट्रॉनची शेअरिंग आहे. जिथं आपण डबा म्हणायचो तिथं फक्त इलेक्ट्रॉन रिप्लेस करायचा आहे. जो बॉन्ड इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणायचं. जो बॉन्ड अनइक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी तयार होतो त्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे शेअर करणारा एक डोनर असतो, एक ऍक्सेप्टर असतो. डोनर म्हणजे शेअरिंगच असते आणि एकाकडूनच असते. आणि जेव्हा आयनिक बॉन्ड बघतो तेव्हा एक जण कम्प्लिटली इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. जो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो त्याचं कॅटायन फॉर्मेशन होतं. जो कम्प्लिटली ऍक्सेप्ट करतो तिथं एनायन फॉर्मेशन होतं. या कॅटायन आणि एनायन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि अशा प्रकारे आयोनिक बॉन्ड तयार होतो. आयोनिक बॉन्ड म्हणजे 2 आयन मध्ये तयार झालेला बॉन्ड. कळतंय? बघा 3 डेफिनेशन आपण शिकल्यात.
चिंटू आणि चिंटीच्या उदाहरणावरनं. पहिली कोव्हॅलंट बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑर म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरा कोऑर्डिनेट बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म बाय अनइक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. अँड थर्ड आयनिक बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा चिंटू आणि चिंटी डबा शेअर करतात तेव्हा त्यांच्यातली बॉन्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंग असते. जेव्हा चिंटू आपला डबा चिंटीसोबत शेअर करतो, चिंटीने डबा आणलेला नसतं, फक्त चिंटूच डबा आणलेला असतो, तेव्हा तो बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. आणि जेव्हा चिंटू कम्प्लिटली चिंटीला डबा देऊन टाकतो, ओके, आणि चिंटी तो डबा कम्प्लिटली ॲक्सेप्ट करते, तेव्हा चिंटू पॉझिटिव्हली चार्ज होतो, चिंटी निगेटिव्हली चार्ज होते आणि दोघांमध्ये आयनिक बॉन्ड तयार होतं. मला वाटतं दिस इज द सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशन ऑफ कोव्हॅलंट, आयनिक अँड कोऑर्डिनेट बॉन्ड. याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. काय काय एक्झाम्पल असू शकतात कोव्हॅलंट बॉन्डचे? कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल आहे H2, एच मध्ये असलेला बॉन्ड, सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा सेम होमो न्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्समध्ये पण शेअरिंग होत असते, इक्वल शेअरिंग, तिथे कोव्हॅलंट बॉन्ड. H2Cl2O2N2 चिंटू पिंटू हे सगळे काय असतात? कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल आहेत. कोऑर्डिनेट बॉन्डचे एक्झाम्पल काय? तर तुम्ही जर अमोनिया घेतला NH3, तर NH3 वरची जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर सपोज BF3 सोबत शेअर झाली, तर इथे NH3 काय इलेक्ट्रॉन डोनर आहे किंवा शेअरिंग कोणाकडनं होते, तर फक्त NH3 कडनं होते. BF3 ते ऍक्सेप्ट करतो. हा जो बॉन्ड आहे हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. आणि आयनिक बॉन्डचं सगळ्यात जगप्रसिद्ध आणि सर्व गरिबांचा एक्झाम्पल NaCl, KCl एक्सेट्रा. आय थिंक कोव्हॅलंट बॉन्ड, आयनिक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड सगळं क्रिस्टल क्लिअर आहे.